आपण रोज कितीतरी अदृश्य रेषा ओलांडतो नाही का, नकळतपणे. पण काही रेषा अशा असतात ना, ज्या ओलांडायला प्रचंड धैर्य लागतं. आज आपण अशाच एका धाडसी प्रवासाबद्दल बोलणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत अजय कंडेकर यांची एक अप्रतिम कविता, उमरा ओलांडणाऱ्या बायका. ही फक्त एक कविता नाहीये, खरं तर ही एक गोष्ट आहे. समाजाच्या त्या सगळ्या चौकटी मोडून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांची एक अतिशय प्रभावी कहाणी. तर या कवितेचं जे सगळ्यात शक्तिशाली रूपक आहे त्यापासून सुरुवात करूया. चला, या कवितेच्या मूळ संकल्पनेत आणि तिच्या प्रतीकांमध्ये जरा खोलवर शिरूया. ही कविता आहे अजय कंडेकर यांची, आणि यात नेमकं काय आहे तर अशा महिलांच्या प्रवासाचं वर्णन आहे ज्या समाजाच्या पारंपरिक सीमा, ती सगळी बंधनं त्यांना झुगारून पुढे निघून जातात. या कवितेचा अगदी केंद्रबिंदू म्हणता येईल असा शब्द आहे उमरा. आता उमरा म्हणजे फक्त दाराची चौकट किंवा प्रवेशद्वार नाही. तो एक प्रतीक आहे. कशाचं? तर परंपरांचं, मर्यादांचं. आणि एकदा का हा उमरा ओलांडला की मग परत फिरण्याचा मार्ग जवळजवळ बंदच होतो. तो एक खूप मोठा निर्णायक क्षण असतो. आत्ता इकडे बघा, हे खूप महत्वाचं आहे. ह्या आहेत कवितेच्या मूळ ओळी. सुरुवातच कशी होते बघा, एक गाव आणि 12 भानगडी. आहा, या एका ओळीतूनच त्या स्त्रियांच्या जगाची आपल्याला कल्पना येते. कसलं जग? तर असं जग जे त्यांच्या प्रत्येक पावलावर अगदी बारीक नजर ठेवून आहे. आणि ही नजर म्हणजे काय? तर तेच टीकेचं जग, म्हणजे समाजाचा दृष्टिकोन. पाहूया की हा उमरा ओलांडल्यावर त्यांना नक्की कोणत्या जगाचा सामना करावा लागतो. कवितेतली ही जी ओळ आहे ना, एक गाव आणि 12 भानगडी, ही इतकी समर्पक आहे. समाजाकडून होणारी सततची टीका, ते प्रचंड प्रेशर, याचं नेमकं चित्र ती उभं करते. म्हणजे बघा, एका छोट्याशा गावातही त्यांच्यासाठी अक्षरशः असंख्य अडचणी, संकटं उभी केली जातात. आणि ही प्रतिकूलता किती तीव्र आहे हे पुढच्या ओळीत दिसतं. काय म्हटलंय? तिरकस नजर, विचकलेले दात. विचार करा, ही जी चित्र कवीने उभी केली आहेत ना, ती सांगतायत की समाजाचा विरोध किती तीव्र आणि हिंसक सुद्धा असू शकतो. हे स्पष्ट आहे की हा बदल स्वीकारायला समाज अजिबात तयार नाहीये. थोडक्यात काय, तर हा सगळा जो विरोध आहे तो म्हणजे बदल स्वीकारायला नकार देणाऱ्या जगाचा आवाज आहे. परंपरांना जेव्हा धक्का लागतो ना, तेव्हा समाज बहुतेकदा अशीच प्रतिक्रिया देतो. पण या प्रवासाची एक किंमत आहे, आणि ती म्हणजे बंधनातून मुक्त होण्याची वेदना. पण नेमकी कशी किंमत मोजावी लागते त्यांना या विरोधाची? चला, तेच आता पुढच्या भागात पाहूया. कवितेचा जो पुढचा भाग आहे तो थेट त्यांच्या वेदनेबद्दलच बोलतो, आणि यात बाह्य आणि आंतरिक म्हणजे आतला संघर्ष या दोन्हीचं वर्णन आहे. आणि त्यासाठी वापरलेली जी प्रतिमा आहे ती तर अप्रतिम आहे. जसा मारावा भाला अचानक छातीत. बाप रे, विचार करा, कवीने वेदनेसाठी किती शक्तिशाली रूपक वापरलं इथे. ही जाणीव किती तीव्र आणि किती अचानक असेल याची कल्पना येते आपल्याला. हा त्या नियम मोडण्याचा तो क्षणिक पण प्रचंड मोठा धक्का आहे. इथे ना 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांची तुलना केली आहे. एक आहे त्या भाल्यासारखी बाह्य, एकदम तीव्र आणि अचानक येणारी. पण दुसरी आहे रक्तात फिरणारं काटेरी कुंपण. ही झाली आंतरिक वेदना, जी सतत टोचत राहते, जी त्यांच्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग बनते. मग काय होतं? या वेदना त्यांना संपून टाकतात का? तर नाही. उलट कमाल आहे, याच वेदनेतून त्यांच्या आंतरिक शक्तीचा उदय होतो. आणि आता आपण त्या प्रवासाकडे वळतोय. ही ओळ म्हणजे कवितेतला एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. तरीही बाया जागृत करू पाहतात आपल्यातील अलौकिक सामर्थ्य. म्हणजे बघा, एवढं सगळं सहन करून सुद्धा त्या स्त्रिया हार मानत नाहीत, अजिबात नाही. उलट त्या आपल्या आत दडलेल्या त्या अलौकिक सामर्थ्याला जाग करतात. हीच त्यांच्या आतल्या बदलाची सुरुवात आहे. आणि ह्या सामर्थ्याचा सर्वात मोठा उपयोग त्या कशासाठी करतात माहितीये? आपल्या मनाचं रक्षण करण्यासाठी. हे तर किती विलक्षण आहे बघा. कवीने भीतीशी लढण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती 3 टप्प्यांमध्ये मांडली आहे. पहिला टप्पा काय, तर भीतीचा थेट मेंदूवर हल्ला होतो, मेंदूवर भीतीचा थर जमतो. दुसरा टप्पा, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्या भीतीला नाकारायचं, तिला अजिबात थारा द्यायचा नाही. आणि तिसरा टप्पा, तर आपलं अंतिम ध्येय, ते म्हणजे आपलं मानसिक संतुलन, मेंदूची प्रत्येक नस शाबूत ठेवणं. ही काही आपोआप होणारी गोष्ट नाही, ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. आणि मला वाटतं इथेच या संपूर्ण कवितेचं सार आहे. खरा विद्रोह म्हणजे फक्त तो उमरा ओलांडणं किंवा एखादी सामाजिक चौकट मोडणं नाही आहे. तर खरा विद्रोह आहे ती चौकट मोडल्यानंतर जी प्रचंड भीती येते,
तिच्यावर मात करून आपलं मन, आपलं आत्मभान टिकवून धरणं. खरी शक्ती ही शारीरिक नाही तर मानसिक आहे. ही कविता जरी अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेली असली तरी ती आजही तितकीच खरी, तितकीच समर्पक वाटते, नाही का? तर मग जाता जाता हा एक विचार मनात येतो की आजच्या आपल्या जगात असे कोणते उंबरे आहेत जे अजूनही ओलांडायचे बाकी आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ते ओलांडल्यावर त्या भीतीपासून आपल्या मनाचं रक्षण कसं करायचं.